ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 11. ओम श्री परमात्मने नमः. अथ 11. श्लोक 1 आणि 2. अर्जुन उवाच. मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे अज्ञान नाहीसे झाले. कारण हे कमलदल नयना, मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. भावार्थ. कृष्ण अर्जुनाला युद्ध करणे का आवश्यक आहे ते सांगतोय. दूरदर्शनवर मालिका सुरू असताना जाहिराती लागतात तेव्हा आपण मालिका बघतोय की जाहिराती तेच कळत नाही, तसे काहीसे कृष्णाचे झाले आहे. मूळ प्रश्न सोडून वेगवेगळ्या शंका उपस्थित झाल्या. आत्मा अविनाशी आहे, कर्तव्य करायला हवे, आसक्ती सोडायला हवी, निरपेक्षपणे कर्म करावे असे सांगून झाले. ज्ञानातून कर्मात, कर्मातून ध्यानात, ध्यानातून ईश्वरात, ईश्वरातून विश्वाच्या पसाऱ्याची बोलणी झाली. मी कोण, तू कोण, आपलं नातं काय, आपण सुरुवातीपासूनच आहोत, पण तसं आपल्या हातात काही नाही. कर्म करण्या वाचून गत्यंतर नाही. कर्म निरपेक्षपणे करावं, आपण आपले कर्म करावे. आपल्या वाचून कोणाचे काही अडत नाही, पण आपण कर्म केले नाही तरी अडकणार आणि नीट केलं नाही तरी अडकणार, असा हा गोंधळ सुरू आहे. पहिल्या अध्यायात भगवान काहीच बोलत नाहीत. दुसऱ्या अध्यायात 2 श्लोकात सांगतात की असा खचू नकोस, युद्ध कर. मी का खचलो हे सांगता सांगता अर्जुनाचे प्रश्न, शंका संपतच नाहीत. असं का, हे काय, ते केलं तर काय होईल. 10व्या अध्यायात देव कुठे असतो ते सांगितले, पण तरी अर्जुन मी युद्ध करतो म्हणत नाही. आनंदासाठी प्रेम हवं आणि प्रेमासाठी विश्वास हवा. विश्वास नाही म्हणून प्रेम नाही आणि प्रेम नाही म्हणून आनंद नाही. प्रेम आहे असं नुसतं म्हणून ते नसतं. अज्ञान नाहीसे झाले तरी ज्ञान झाले असे नाही. कळलं तरी वळत नाही. व्यायाम हवा हे माहीत असलं तरी व्याधी होईपर्यंत कोणी व्यायाम करत नाही. आजार झाला की पथ्य पाळायचे, दंड असेल तर नियम पाळायचे, शिक्षा असेल तर कायदे पाळायचे, फायदा असेल तर ओळख दाखवायची, असे बरेचदा वागले जाते. एका मालिकेत वेडा खाऊन पेढा खाणारे सज्जन नावाचे पात्र आहे. नकळत माणसे तशी वागतात. ऐकून न ऐकल्यासारखे, माहीत असून त्याचा उपयोग करायचा नाही. स्वार्थ असेल तर न्याय सुचतो. आपला तो बाब्या म्हणायचा, स्वतःच्या चुका पटकन कळत नाहीत. श्लोक 3 आणि 4. एवमेतद्यथार्थत्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो. योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. शब्दार्थ. हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज यांनी युक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभो, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. भावार्थ. विभूती जाणून घेतल्या. आता भगवंताचे रूप पाहावे असे अर्जुनाला वाटू लागले. अर्जासोबत थेट पदवीचे प्रमाणपत्र जोडून चालत नाही. आधी 10वी मग 12वी अशी सगळी प्रमाणपत्र लागतात. आपण सही केली तर जिवंत असल्याचे मान्य केले जाते. तसे काहीसे अर्जुनाचे झाले आहे. पडताळून पाहत आहे.
6व्या अध्यायापर्यंत कृष्णा, मधुसूदना म्हणून हाक मारणारा अर्जुन कृष्णाला 9व्या अध्यायात पुरुषोत्तम म्हणतो. 8व्या अध्यायात ब्रह्म म्हणजे काय असे विचारणारा अर्जुन 10व्या अध्यायात कृष्णाला तूच ब्रह्म आहेस हे मान्य करतो आणि 18व्या अध्यायात प्रभू म्हणतो. इतके परिवर्तन त्याच्यात झाले. आपलेही असे होते. एखाद्या माणसाची योग्यता आपल्याला आधी कळत नाही. कळल्याशिवाय आपण त्याला योग्य मान देत नाही. देव सगळीकडे आहे, पण मला दिसला तरच मी विश्वास ठेवीन असे माणसाला मनोमन वाटत असते. तो रोजच्या जीवनात त्याच्या पाऊलखुणा शोधत असतो. एखादा निर्णय, एखादी घटना मनासारखी झाली तर प्रभूची कृपा असे त्याला वाटते. आपण योग्य मार्गावर आहोत याची खूण त्याला हवी असते. देव साथ देतो त्याने उमेद वाढते. कोणीतरी निरपेक्ष प्रेम करावे असे प्रत्येकाला वाटत असते. तसंच अर्जुनाला वाटतंय. तुला डोळे भरून बघू दे, तुझे रूप डोळे भरून पाहू देत, मग युद्धात मरण आले तरी हरकत नाही. आपल्यासमोर देव उभा असला तरी आपल्याला तो ओळखता यायला हवा. देव जाणता येणे हीच भक्तीची शक्ती आहे. अर्जुन असलो तर कृष्ण सारथ्य करतो. कृष्ण कळणे शक्य आहे, पण अर्जुन होणे कठीण आहे. त्यासाठी दिव्य दृष्टीच हवी. आपण कसे आहोत हेच आयुष्यभर कळत नाही. ते कळण्यासाठी विवेक चक्षु हवेत. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.